जर तुम्ही दत्तभक्त असाल तर तुम्हाला माहिती आहे का, दत्त महाराजांचे अवतार कोणते कोणते आहेत, ते कसे प्रकट झाले आणि कधी जन्मले? चला तर मग दत्त अवतारांची सविस्तर आणि भक्तिभावानं ओळख करून घेऊया. नमस्कार. दत्त महाराजांचा पहिला अवतार श्री गुरु दत्तात्रेय. माता अनुसया माता. पिता अत्रि ऋषी. जन्मस्थान माहूर, नांदेड. निवासस्थान गिरनार, गुजरात. वेश अवधूत. जयंती मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा 15. त्रिमूर्ती स्वरूपात अवतरलेले श्री गुरु दत्तात्रेय हे संपूर्ण विश्वाचे गुरु मानले जातात. अवधूत वेशात वैराग्य आणि ज्ञानाचा संदेश देत ते आजही भक्तांच्या हृदयात वास करतात. दत्त महाराजांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. माता सुमती माता. पिता अप्पलराज. जन्मस्थान पिठापूर, आंध्र प्रदेश. निवासस्थान कुरगड्डी, कुरवपूर, कर्नाटक. वेश ब्रह्मचारी. जयंती भाद्रपद शुक्ल चतुर्थी. बालवयातच चमत्कार दाखवून भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करणारे श्रीपाद श्रीवल्लभ हे करुणेचे आणि भक्तीचे जिवंत प्रतीक होते. दत्त महाराजांचा तिसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज. माता अंबा माता. पिता माधव. जन्मस्थान लाडकारंजा, वाशिम, महाराष्ट्र. वेशक्षेत्र नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर. जयंती पौष शुक्ल द्वितीया. संन्यास मार्ग स्वीकारून वेद, धर्म आणि भक्तीचा प्रसार करणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज आजही गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे भक्तांना अनुभूती देतात. दत्त महाराजांचा चौथा अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. प्रकट अवतार असल्यामुळे मातापित्यांचा उल्लेख कुठेही आढळत नाही. प्रकटस्थान कर्दळी वनातून. प्रकटस्थान कर्दळी वनातून प्रकट. निवासक्षेत्र अक्कलकोट. तेथे त्यांनी 22 वर्षे वास्तव्य केले. वेश संन्यासी दिगंबर. जयंती चैत्र शुक्ल द्वितीया. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.